मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ क्रमांक 6 भूमी उपयोजन हा पाठ आज आपण पाहणार आहोत. या पाठामध्ये आपण एखाद्या प्रदेशातील भूमीचा विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा वापर आपण कोणत्या कामासाठी कोणत्या गरजा भागवण्यासाठी करतो याची संपूर्ण माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर करून पहा. याच्यामध्ये बघा, तुमच्या घराचा आराखडा काढा. या आराखड्यात पुढील व्यवस्था कोणकोणत्या दिशेला आहे हे दाखवा. स्वयंपाकाची व्यवस्था, न्हाणीघर, अंगण, बैठक व्यवस्था, निजण्याची व्यवस्था इत्यादी. जर आपल्या घरामध्ये आपण जर पाहिलो तर याची प्रत्येकाची जागा स्वतंत्र असते. यालाच भूमीचे नियोजन असे म्हणतात किंवा जमिनीचे नियोजन असे म्हणतात. हा एक आराखडा आपल्याला तयार करता येईल. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की घरात प्रत्येक वस्तू कुठे ठेवायची हे ठरलेले असते. हे जर ठरवून केले नाही तर घर अगदी आपल्याला अव्यवस्थित वाटते. घरात वावरताना अनेक आपल्याला अडचणी निर्माण होतात. व्यावसायिक ही कृती वर्गात सर्वांनी मिळून करायची आहे. व्यावसायिक, निवासी क्षेत्र, मोकळी जमीन, मनोरंजन, उद्योग, वाहतूक, शेती, संस्था, मिश्र भूमी उपयोजन. वरील नावाचे फलक तयार करा. ते घेऊन विद्यार्थी वर्तुळ करून उभे राहतील हे आपण वर्गामध्ये पाहू शकतो. आता भूमी उपयोजन म्हणजे काय? तर एखाद्या प्रदेशातील विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला जमिनीचा वापर म्हणजे भूमी उपयोजन म्हणता येतात किंवा म्हणता येईल. भूमी उपयोजन त्याचे भौगोलिक स्पष्टीकरण पाहूयात आपण. भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर. भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियातून निर्माण होतो. जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो. जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी वाढत गेला. खनिजयुक्त कामासाठी खाणकाम केले जाते, सुपीक सपाट जमिनीवर शेती केली जाते वगैरे वगैरे. जर आपण आपल्या परिसरामध्ये जर आपण बघितलं की जमिनीचा वापर आपण अनेक कारणासाठी करतो. काही जर घर बांधतात, काही जण जमिनीचा वापर दुकानासाठी करतात, काही उद्योगासाठी करतात. काही ठिकाणी त्या जमिनीवरती पाण्याची व्यवस्था असते. ज्या ठिकाणी माळरान आहे त्या ठिकाणी निवासासाठी म्हणजे घर करून राहतात लोक. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जमीन सुपीक आहे, चांगली आहे, त्या ठिकाणी लोक शेती करतात चांगल्या पद्धतीने. आणि ज्या ठिकाणी पाण्याची सोयी जास्त आहे त्या ठिकाणी लोक अनेक पीक पाणी करतात वगैरे वगैरे. आपण त्या जमिनीचा वापर करताना पाहतो. भूमी उपयोजनाचे काही प्रकार आहेत. पहिला आपण बघू ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागामध्ये त्या जमिनीचा वापर कोणकोणत्या कामासाठी करतात ते आपण पाहूयात. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसाय ग्रामीण भागात आढळतात. आता शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय की त्या शेती करत करत ते व्यवसाय करणे. म्हणजे शेतीपूरक व्यवसाय म्हणजे उदाहरणार्थ दुधाचा व्यवसाय. शेती करत करत तो व्यक्ती किंवा मानव दुधाचा व्यवसाय सुद्धा करू शकतो. त्याचा ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेतलगत वनक्षेत्रालगत आढळतात. खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती आढळते, तर किनाऱ्यालगतमध्ये कोळी लोकांची वस्ती आढळते. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते. अगदी बरोबर आहे. त्यामुळे लोकसंख्या विरळ म्हणजे कमी असलेले आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते. ग्रामीण भागात जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करतात. पहिला आहे शेतजमीन. प्रत्यक्ष शेतीखालील जमीन क्षेत्र होय. हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. जमिनीचा मालक किंवा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या
क्षेत्रांचे आणखी वर्गीकरण करता येते. पडीक जमीन. पडीक जमीन म्हणजे त्या जमिनीचा अजिबात वापर होत नाही, त्या ठिकाणी काटे वगैरे लागतात असा तो जमीन. शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते. जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाही, त्याला चालू पड म्हणतात. या पडीक जमिनीमध्ये कालांतराने आपण दरवर्षी एकच पीक पाणी घेत असल्यामुळे त्या ठिकाणी ते पीक चांगलं येत नाही. मग आपण जर 2-2, 1-1 वर्ष, 2-2 वर्ष, 6-6 महिने त्या ठिकाणी जर आपण पीक नाही घेतलं तर त्याचा फायदा पुढच्या पिकांना होतो. म्हणून असे जमीन ग्रामीण भागात आपल्याला आढळतात. पुढचा आहे वन जमीन. वन म्हणजे झाडे. सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की ग्रामीण भागातील लोक शेती करत करत शेताच्या बांधाला अनेक प्रकारची झाडे लावतात. काही जण सावलीसाठी लावतात, तर काही जण फळ आपल्याला मिळावं या दृष्टिकोनातून चिकू, आंबे, पेरू अशा प्रकारची झाडे लावतात. यामध्ये वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वनोत्पादने मिळतात. सदर वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपी, वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात. या वन जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात मोठमोठी झाडे आपल्याला पाहायला दिसून येतात. पुढचा आहे गायरान माळरान. आता हा माळरान गावचा असतो, म्हणजे ठराविक जागा गावाच्या मालकीची असते, ग्रामपंचायतीच्या मालकीची असते. थोडक्यात या गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन ती चराव जमीन म्हणून वापरण्यात येते. ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते. हा झाला ग्रामीण भूमी उपयोजनाचा भाग. आता नागरी म्हणजे शहरी भूमी उपयोजनाचा भाग आता आपण पाहूया की शहरामध्ये असणाऱ्या जमिनीचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी केला जातो हे आपण खालील मुद्द्याच्या सहाय्याने पाहूयात. 20व्या शतकात नागरी वस्तीमध्ये वाढ झाली. नागरी भागात विविध कामासाठी भूमीचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. नागरी वस्त्यात भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. पहिला आहे व्यावसायिक क्षेत्र. यामध्ये उद्योगधंदे वगैरे येणार. या व्यावसायिक क्षेत्रामध्ये शहरांचा काही भाग केवळ व्यवसायासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ बघा, काही घरासमोर दुकाने असतात किंवा काही ठिकाणी मेन चौकात बँका वगैरे असतात, कार्यालये असतात, तर याचा समावेश व्यवसाय क्षेत्रामध्ये येतात. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली. उदाहरणार्थ मुंबईमधील फोर्ट किंवा बीकेसी कंसात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स. पुढचा आहे निवासी क्षेत्र. निवासी म्हणजे ज्या ठिकाणी लोक घर करून राहतात त्याला निवासी क्षेत्र असे म्हणतात. यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. या क्षेत्रात घरे, इमारती या बाबींचा समावेश होतो. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त होतो. पुढचा आहे वाहतूक सुविधांचे क्षेत्र. आता नागरी भागामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरासमोर वाहने असतात, तर त्या वाहनासाठी सुद्धा काही राखीव जागा ठेवल्या जातात. शहरातील लोक माल वाहतूक नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते. अशी व्यवस्था करण्यासाठी व घटकामध्ये विविध प्रकार शहरात निर्माण केले जाते. सार्वजनिक बस सेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी. त्याच्याशिवाय खाजगी वाहनांची संख्या देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात असते. पुढचा आहे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. आता सार्वजनिक सेवा देण्यासाठी सुद्धा काही जागा राखीव असतात. त्याच्यामध्ये बघा, लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्थित किंवा काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, शासन, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. या सुविधेसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात. उदाहरणार्थ रुग्णालय म्हणा, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन
पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी येतात. मनोरंजनाचे ठिकाणे. शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवल्या जातात. अशा भागांचा वापर प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण, तलाव, नाट्यगृह इत्यादीसाठी केला जातो. मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळतात. अशा भूमी उपयोजनास मिश्र वापर क्षेत्र असे म्हणतात. अशा ठिकाणी निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र हे एका ठिकाणी असतात. पुढचा आहे संक्रमण प्रदेश व उपनगरे. नागरी वसाहतीमध्ये सीमाक्षेत्रांच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यान प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ आपण शहरांच्या बाहेरील भाग आपण बघतो. त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते. तसेच तेथील सांस्कृतिक जीवनही मिश्र स्वरूपाचे असते. या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये नागरी क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची सरमिसळ झालेली असते. या भागात काळानुरूप नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात. उदाहरणार्थ वांद्रे, भांडूप इत्यादी मुंबई शहरांची उपनगरे वगैरे येतात. पुढचा मुद्दा आहे नियोजित शहरे. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले. नागरीकरण सुनियोजित नसल्याने शहरे अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. रोजगाराच्या संधीमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतरित होते. त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता हा नेहमीच गंभीर प्रश्न असतो. त्यामुळे लोकसंख्या जास्त असते आणि त्या लोकांना राहण्यासाठी जागा अपुरी पडते. म्हणून अशा समस्या शहरामध्ये निर्माण होतात. मर्यादित जमीन व भूमी उपयोजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्यास विचार सुरू झाले. शहरांच्या उत्पत्तीपूर्वी शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा विकास साधला जाऊ शकतो. उदाहरणार्थ समजा जर आपण आपल्या घराचा जर आराखडा जर तयार करायचा असेल तर आपण तो घर आधी आपण एका नकाशावरती काढतो. त्या पद्धतीने आपण घर बांधायला सुरुवात करतो. आकृती 6.1 जपान व भारतातील भूमी उपयोजन. हे आपण नकाशा पाहून त्याची उत्तर देऊ शकता तुम्ही. भौगोलिक स्पष्टीकरण. तुमच्या लक्षात आले असेल की विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यानुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. जसे जपानमध्ये वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त असून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी फारच अल्प आहे. त्या मानाने भारतातील वनाच्छादित जमिनीची टक्केवारी कमी असून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी जास्त आहे. प्रदेशातील भूमी उपयोजनानुसार विकासाची पातळी समजून घेता येते.